नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. आज आहे गुढीपाडवा, तर सगळी तयारी सकाळपासून आवरली आणि नैवेद्य वगैरे सगळ्याची तयारी तिकडे प्रेमात ते करते. सो मी इकडनं सगळं आवरलं घरातलं इथलं आणि तिकडची गुढीचं सगळं तयारी करून आलो इकडे आणि मग आता ब्लॉगला स्टार्ट केलं आहे. सो चला तिकडच्या घरी जाऊया. आता सगळं इकडचं थोडंफार सगळं थोडंफार साहित्य इकडं तिकडे घेऊन जायचं आहे त्या घरी. सो चला आता तिकडच्या घरी जाऊया. आणि हो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचे वर्ष खूप भरभराटीचं आणि आनंदाचं जाओ आणि असेच आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात येतात. एक बॅग मागे, ह्या 2 पिशव्या, नैवेद्य, पानं, इथनं सगळं घेऊन जावं लागतं. सो सगळंच इकडनं घेऊन जायला लागतं. चला आता ऊन पण रखरखलं आहे, आता जाऊन सगळं आवरायचं पण आहे. भेटूया तिकडे. समोर आपलं घर आहे आणि आता मळ्यातनं सध्या शाळेला सामान न्यायला वाट बनवली. सो मधनं झालो, मंदिराकडून आलो नाही. पूजा करायची आहे, नैवेद्य दाखवायचं आहे, बाकी सगळं झालेलं आहे. गुढीपाडव्याची तयारी म्हणजे कडुलिंबाचा पाला आणलाय, बत्ताशे आणलेत, त्याची माळ करायची आहे आणि हा चाफ्याची माळ, झेंडू तर आहेच. आणि आता तिन्ही घराची गुढी उभी करायची आहे, म्हणजे ह्या घराची इथे आणि आमच्या घराची तिथे. हो, माळा करून घेतल्यात आणि आता माळा करतोय मी. बाकीचे फुलं आहेत. चला फटाफट माळा करून घेतो आणि आवरून घेतो. नाही ह्याच्यात अडकवायचं नाही, तसं नसतं. हे बघ, ह्याच्यात अडकवायचं. हे पण आहे, पाहिजे तर ह्याच्यातनं जर ते घेतलं जाणार असेल ना, तेव्हा त्यांनी काठीसाठी हे हा ओके, ह्याच्यातनं नको. हा ह्याच्यातनंच टाके म्हणतात. घेतकोय ना थोडंसं कट करावं लागेल. नाही कट करावं लागेल, मग ते तोडायला लागेल. मग तांब्यावर हवा लागेल ना म्हणतात. नाही त्याच्यात अडकूया ना, सरळ ह्याच्यात अडकूया. हे नको हे काढू. ते काढूया रे, गेसको ह्याच्यात अडकूया असं म्हणतो मी डायरेक्ट. नाही मग ते जुगाड कम्प्लीट. पकडा, सोडू. हा झालं. काय केलं ते? तांब्या अडकवायला जुगाड करायचं. जुगाड केला, झाली साडी व्यवस्थित प्रॉपर. ये प्रेस कर फक्त याला. नाही मोबाईल नाही पकड, ह्याला प्रेस कर फक्त, आतमध्ये जाऊन दे फक्त व्यवस्थित. लॉक होऊ दे. ओके, आता याची लेस बांधून घ्या. तर पकड. ह्या आता आमच्या जुन्या घरातल्या गुढीची सगळी तयारी झाली आहे. आता ही उभी करून घ्यायची आहे. बरोबर. ही आहे आमच्या बागेतल्या घराची गुढी. सगळीकडून बघ, 5-7 काय होतात ते बघ. 5 होतील. अजून एक मध्ये राहिलं. सुकले होईल, ती दिसणार नाही, ओली आहे ना. बस ना. आता ह्याने लाल याने काढू. आता ही आहे आमच्या घरातली गुढी बघा. तर ही आहे आमच्या घराची गुढी, झाली उभी करून आहे. येताना गोप्रो आणायला विसरलो गडबडीत सकाळी, त्याच्यामुळे व्हिडिओ मोबाईलमध्येच करतो आता.
चला, इकडचं सगळं आवरलेलं आहे. हे बघा, नैवेद्य, पूजा सगळं झालं आहे आणि गुढीचं पण झालं आहे. पण गुढीचा दिवा राहत नाही आहे कारण कंटिन्यू तो वारा आहे इथे, त्याच्यामुळे दिवा राहत नाही आहे. गुढीची पूजा झालेली आहे. सूर्य बरोबर वरती माथ्यावर आहे. चला नमस्कार करून घेऊया. हा इतका वारा आहे ना, हालत खूप बेकार आहे बघ. त्याच्यामुळे दिवा राहतच नाही आहे. त्याला अशी काच हवी होती पण ती काच नाही आहे इकडच्या घरी. चला आता नैवेद्य वगैरे झाला आहे तर आता आवरून घेतो सगळ्या गोष्टी, कारण सगळा पसारा आहे तो आता आवरला पाहिजे. चला, जेवायला आपल्याला तिथेच जायचं आहे. तिथे प्रसाद आहे तर हा प्रसाद नंतर उचलून ठेवेन. चला जेवून घेतो आणि मग भेटू. आईला जेवून वगैरे सगळं देऊन आलो. नैवेद्य करून करायला गेलो की सगळं करून आलो. तिकडचं पण पूजा वगैरे सगळी होती, सो तिकडचं सगळं आवरूनच इकडे आलो. चला, गुढीपाडवा सण साजरा झालेला आहे आपल्याकडे. हे आमचं देवारा. प्रत्येक वेळी लाईट नसते. आत्ता पण लाईट नव्हती पण नशिबाने लगेच त्यावेळेत आली लाईट, सो आहे. चला भेटूया तिकडच्या घरीची गुढीपाडवा. चला आता जेवायला जातोय तिकडे. अवघड आहे रे बाबा आमचं. ह्यांची गुढी आणि ती आमच्या तिथे. बाईक इथे लावली. ते यांचे अशा आहेत आमच्या 3 घरांच्या 3 गुढी. इकडेही, इथेही आणि समोर आमची आहे बघा. 3 गुढी एका फ्रेममध्ये. आता काय खादाड कंपनी संपली तिथेच ठेवले. होय तर ह्या काय अशा सगळे संपलेले आहेत. ताटात मोडून ठेवले आहेत. घेतो नाही राहणार तो. वीस वाऱ्याने वीस मगाशी 2 वेळा पेटवला. चला संध्याकाळ झाली, उतरून घेऊया. संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवून आता देवाला सांगणं गेलं की काय चुकलं मकलं असेल माफ कर आणि पुढच्या वर्षी अशी सेवा करून घे म्हटलं आणि गुढी सोडायला घेतली. इथल्या दोन्ही घराच्या गुड्या उतरल्यात. आता आमची गुढी उतरायची. पातेरा भरपूर पडतो आमच्या इथे. कंटाळा येतो एक. ते बरं झालं.
बत्ताशाची माळ खायला अख्ख्या वाडीवर फिरायचं आम्ही. आणि कोणाला टोंगीत असेल की मग झालं सोनं घेऊ. ते मस्त आहे, लाल पिंक वाला व्हाईट वाला असं ना, हां मस्त वाटतं ते. तीच नव्हतं, कलरची माळ असली तर आणखी हे. आता कोणाला रस नाही आणि कोणाला करण्यात हे नाही. काहीच नाही. पहिल्यांदा आम्ही लहान होतो तेव्हा कुठे काय आपल्याला इकडे काही नाही. फुलाची आपली माळ बनवायची, लावायची. वरच्या नाही काढलं ना? जाऊ मी मग. आवर होतो परत. हा तेच. लहान असताना ना ह्या बत्ताच्या माळेसाठी आम्ही मारामारी करायचो अक्षरशः. आणि सगळीकडे जायचो गोडी उतरवण्यासाठी, कारण गोडी काढली की बत्ताशाची माळ आम्हाला मिळायची खायला. तर मंडळी आता जातो आहे स्टेशनला, कारण राकेशला त्याला सोडायचं आहे. गुढीपाडवा सगळं झालं, आवरलं घरातून, माझं पण मी सगळ्या गोष्टी आवरलं, जेवण वगैरे सगळं आवरली. आणि आता जातो आहे प्रेमात्याला घेऊन स्टेशनला. राकेश दुसऱ्या गाडीवर आहे, प्रेमात्या घरी आहे, ती जाऊन आली, तीच राहिली. आता तिघेजण गेले बाईकवरनं. चला जाऊन आता सोडून येतो लगेच. हा गेला पुढे राकेश दादा ना. हा ते आता कुठे ठेवू? हा ठीक आहे, घेतो. आलं स्टेशनला दादाला सोडायला. हा चला, चाकरवाणी चालले गुढीपाडवा करून मुंबई. चला चला चला, व्हिडिओ काढून पाठव, किती गर्दी होती. पाठव पाठव. त्यामुळे आम्हाला काय ना काय बघायला मिळतं. दाखवतो हे सर्व व्हिडिओ केला. तू काय करणार? तुझी कुठची आहे रे? तुझी कुठची आहे? तू काय करणार? चल ताई, कोण आहे तो? समोरच आहे जा. बसवली जाणार. मंदार कॉल कर घरी गेला. काय करतो? चला, कोकण कन्या एक्सप्रेस येते. सगळ्यांची कोकण कन्या एक्सप्रेसची तिकीट आहेत. प्रेमात ते इकडे, बाकीचे राकेश दादा वगैरे वाडीतील सगळे माणसांचे पुढे आहेत. तो येईल त्याच्यात. आज हे सगळे चाकरमाने चालले गुढीपाडवा करून. आणि आम्ही गावकरी त्यांका सोडूक. चला यांना सोडूया आता. आता तुतारी गेली, तुतारी जस्ट क्रॉस झाल्याने कोकण कन्या आले. S6 आला. S7 संपला. पुढे हा पेंट्री असेल मधला. पुढे 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 पुढचा. ए हा काय A1. हा चालेल चालेल, चल चल चल. होय होय आता काय म्हणतं. चल 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 बाय. चला सगळ्यांना सोडलं, आता आपण जाऊया घरी. बघा सगळं स्टेशन खाली झालं. कोकण त्यांना गेले की सगळं स्टेशन खाली होतं. चला आता आपण जाऊया घरी.
तर मंडळी बॅटरी पण लो होत आली आता बरोबरची आणि सगळ्यांना सोडून वगैरे आलो. आईला जेवण वगैरे सगळं दिलं. आता मी करतोय झोपायची तयारी. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि हो, रोजचंच सांगणं, इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. काळजी घ्या.